नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळी म्हणजे इथं बेनं लावलेलं आहे. तर एक्याचं बेनं लावलेलं आहे, पाहू शकता असं. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असं सांगणार आहोत की आपण जे केळी लागवड करत असता किंवा बेनं लागवड करत असता त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, बेनं लागवड झाल्यानंतर आता जे शेतकरी आपले फेब्रुवारी झालं, त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जे बेनं लागवड करत असतात, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाणी नियोजन असतं, त्याच्यानंतर थोडं खत नियोजन असतं, याविषयी जाणून घेणार आहोत. आणि आपले जे बेनं लावत असतो ही केळी किती दिवसांनी निसवाड होते, त्याच्यानंतर किती दिवसांनी आपला घड निघून मोकळी होऊन जात असते. तर शेतकरी मित्रांनो, अगोदर आपल्याला लागवड करताना अनेक शेतकरी जेव्हा बेनं लावत असतात ते एक चूक करत असतात. आपण प्रत्येक शेतकऱ्यांना जे सांगत असतो, आता जेही शेतकरी आपल्याकडे कंटिन्यूली घेतात त्यांना डबल लॅटर टाकायला लावत असतो आपण. आता पाहू शकता याने सिंगल लॅटर टाकलेली आहे. आपण यांनाही सांगितलं आहे की आपण डबल लॅटर टाकावा. डबल लॅटरचा फायदा काय असतो, दोघं साईडला आणलं आपण. आता काय असतं, आता हे झाड आहे, हे झाड काय इकडच्या साईडला आता पाणी भेटत असतं. पाणी भेटल्यानंतर काय होत असतं, इकडच्या साईड इकडच्या ज्या मुळा असतात त्या तिकडच्या साईडला पाणी भेटतं, तर त्या हिशोबाने त्या तिकडच्या साईडला वळून जात असतात. जेव्हा आपलं झाड आहे मोठं होत असतं, मोठं झाल्यानंतर जेव्हा वेण निघत असते किंवा घड निघत असतो वजनदार, तर या मुळ्या तिकडच्या साईडनं वाकड्या ज्या साईडला पाणी भेटतं त्या साईडला मुळा या आकर्षण होत असतात आणि पाणी भेटल्यामुळे तिकडच्या वळून जात असतात. आणि वळून गेल्यानंतर तो घड जर आपल्या त्या दिशेने जर वारा आला तर इकडच्या साईडला पडण्याचा धोका असतो. तर शेतकरी मित्रांनो, कधीही तुम्ही केळी लागवड केली तर तुम्हाला डबल लॅटर टाकणं हे बेड पद्धतीनेच केळी लागवड केली तर एकदम बेस्ट पद्धतीने आपल्याला वेन, त्याच्यानंतर घड आणि आपल्याला रास या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे पाहायला मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, कधी केळी लावली तर 2 लॅटर टाकायचे आहे. दोघी साईडला मुळा वाढत असतात आणि दोघी साईडला अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे मिळत असतात आणि आपली केळी सशक्त आणि चांगल्या प्रकारे वाढत असते. आणि शेतकरी मित्रांनो, केळी लागवड झाली त्याच्यानंतर पाणी नियोजन कसं करायचं. तुमचं जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये केळी लागवड केली तुम्ही, तर तुमचं केळीचं छोटं एक आपलं रोप असतं किंवा एखादी बेनं असतं, तर त्याला किती पाणी लागत असतं, तर पाणी आपल्याला प्रति झाडाला 300 ml पाणी हे लागत असतं. तुम्ही पाणी देत असाल तर तुम्ही आता एका दिवसाला तुमच्या जर काहीची जमीन असेल, पाणी धरून ठेवत असेल, तर तुम्ही 1 ते 1.5 तास पाणी दिलं पाहिजे. असं भरमसाठ पाणी दिल्याने काय होत असतं, तुमचा जमिनीचा पीएच खराब होऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं जमिनीच्या मुळा असता, मुळा ही या सडण्याचा धोका, बुरशी निर्माण होण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो. शेतकरी काय करत असता, हे पानं करपवताय बा, त्याच्यानंतर हे आपलं पोगा अटकतोय बा, तर त्याच्यामुळे काय असतं, पाणी हे सोडत राहतं, कंटिन्यू पाणी सोडत राहतं. वापसा कंडिशननुसार पाणी सोडत नाही. काही शेतकरी हे रात्रभर सुद्धा हे पाणी सोडत असतात. त्याच्यामुळे केळीचं हे पोगा वाकडा होणं, त्याच्यानंतर मुळा डॅमेज होणं, त्याच्यानंतर मुळा अन्नद्रव्य उचलू शकत नाही, असे प्रॉब्लेम येत असतात. त्याच्यामुळे पूर्ण पोगे वाकडे होऊन जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, केळीला दर पान निघाल्यानंतर 300 ml ने पाणी हे वाढत असतं. तर तुमचं समजून घ्या, आता तुमची केळी ही आता ही जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जे तुम्ही आता बेनं लावलेलं आहे, तर ही केळीचं म्हणजे वेन केव्हा निघेल, तर 5.5 महिन्यांनी वेन निघत असते. त्याच्यानंतर 9 ते 10 महिन्यांनी तुमची पूर्ण केळी निघून जात असते. कारण की जानेवारी फेब्रुवारीमध्ये बे सीझन केळी असते, म्हणजे लवकर येणार असतं. त्याच्यामुळे ही लवकरात लवकर डेव्हलप होत असते आणि लवकरात आपल्याला खत नियोजन वेळोवेळी केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट देणार ही केळी ठरत असते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला खत नियोजन कसं करायचं, आता शेतकरी मित्रांनो, खत नियोजन करत असताना आपल्याला सुपर फॉस्फेट आणि जिस्म येत असतं. जिस्म आपल्याला टाकायचं आहे बेसल डोसमध्ये चांगल्या प्रकारे टाकायचं आहे. तुम्ही 5-6 गोण्या तुम्ही सुपर फॉस्फेट टाकू शकता. जिस्म घेतलं तर 50-60 किलो जिस्म एकरी म्हणजे 1000 खोडाला तुम्ही टाकू शकता, की चांगल्या प्रकारे शेणखत. आणि शेतकरी मित्रांनो, जिस्म आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये शेणखतही आपण टाकू. पूर्ण बेसल डोसमध्ये आपल्याला या 2 गोष्टी टाका, सुपर फॉस्फेट झालं, जिस्म झालं आणि शेणखत हे आपल्याला आपल्या घरी मिळून जात असतं. हे टाकल्यानंतर तुम्ही बेसल डोस चांगल्या प्रकारे भरून द्यायचा आहे, बेड करायचं, त्याच्यानंतर केळी लागवड करायची. आणि शेतकरी मित्रांना आपल्याला एक काळजी अशी घ्यायची की आपला जो आता खत नियोजन करत असताना 30 दिवसांनी आपल्याला खत द्यायचंय. खत कसं द्यायचंय, डबल लॅटर असते. आपल्याला आपला केळीचा जो आपला एवढं सर्कल असतं, म्हणजे सर्कलमध्ये आता 1.5-2 फुटामध्ये जे अन्नद्रव्य पडलेलं असतं, तर केळी घेत असते. दोघं लॅटर असतात, दोघं लॅटरच्या बाजूला असं खत टाकायचंय. म्हणजे खत बी आपल्याला चांगल्या प्रकारे टाकायचं आहे. 100 ग्रॅमच्या वरतीच खत हे दिलं गेलं पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो, खत टाकल्यानंतर दोघी साईडला लॅटर, दोघी साईडच्या मुळा या खत घेत असतात. आणि त्याच्यानंतर आपला दुसरा खतचा डोस हा आपल्याला 90 दिवसांनी टाकायचा आहे. शेतकरी मित्रांनो, दुसरा खतचा डोस हा 90 ते 120 दिवसांनी आपल्याला टाकायचा आहे. आणि दुसरा खतचा डोस टाकल्यानंतर तिसरा खतचा डोस आपल्याला 140 दिवसांनी आपल्याला केळी पिकाला टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 डोस हे केळी पिकाला टाकायचं आहे. वेळोवेळी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट झालं, मॅग्नेशियम झालं, त्याच्यानंतर नत्र, पुरत, पाला वेळोवेळी या ड्रिंचिंगा कराव्या लागत असतात. आता समजून घ्या, तुमचे पोगे अटकताय तर सगळ्यात जास्त हे कॅल्शियम बोरॉनची कमतरता भासत असते. त्यासाठी कॅल्शियम नायट्रेट हे दिलंच गेलं पाहिजे. त्यामुळे तुमचे पोगे जे अटकत असतात ते कंटिन्युअली क्लिअर होत असतात आणि चांगल्या प्रकारे होऊ शकतात. आणि शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जेवढ्या जास्त केळीच्या मुळा वाढलेल्या असतील, केळीमध्ये 2 प्रकारच्या मुळा असतात. एक प्रकारची एक जी मुळ असते
ती 10 ते 11 फुटापर्यंत वाढत असते। ती काय करत असते, केळीचा पूर्ण बॅलन्स सांभाळण्यासाठी आणि पकड धरण्यासाठी एक काम करत असते एक मूळ, आणि जी दुसरी मूळ असते ती केळीला अन्नद्रव्य पोहोचवण्याचं काम करत असते। तर तुमचं जर अन्नद्रव्य हे खूप लांबी असलं तर ती कुठून का असे ना घेऊन येत असते। त्याच्यानंतर जमिनीत मॉइश्चर असतं मुळीच्या आजूबाजूला, त्यालाही मेंटेन करण्यासाठी पाणी पुरवण्याचं काम हे करत असते दुसरी मूळ। तर शेतकरी मित्रांनो, अन्नद्रव्य केळी ही तुम्ही खत देताना एक काळजी घ्यायची, आपल्याला 1.5 ते 2 फुटामध्येच तुम्हाला खतचं नियोजन करायचंय। तिथूनच अन्नद्रव्य घ्या। तुम्ही जर पूर्ण बागमध्ये खत फेकून दिलं ते काही कामाचं नाही, तिथून काही घेत नाही केळी, फक्त 1.5-2 फुटामधून अन्नद्रव्य घेत असते। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला 3 डोस बेसल डोस हे केळीला द्यायचे। वेळोवेळी ड्रिंचिंग येत असता, मायक्रोरायझा येत असतो, गुळामध्ये मिक्स करून सोडावा लागत असतो। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला वेळोवेळी काळजी घेत असताना आपली वेन ही आपल्याला 5.5 महिन्यानंतर निघत असते। वेन निघाल्यानंतर काही वेळेस आपल्याला 2-1 ड्रिंचिंग असतात, ते वेळोवेळी करावं लागत असतात। तुम्हाला वेन निघाल्याच्या वेळेस आपल्याला झिंक एकरी 200 ग्रॅम, त्याच्यानंतर बोरान येत असतं 300 ग्रॅम, त्याच्यानंतर 13-40-13 येत असतं। हे वेन निघायच्या अगोदर किंवा वेन त्या पिरियडमध्ये आपल्याला वेळोवेळी या 2-1 वेळेस सोडा लागत असतं। त्यामुळे काय असतं, वेन ही फास्ट होत असते, केळीची डिलिव्हरी लवकर होत असते, आणि त्याच्यानंतर आपल्याला लांबलचक घड पाहायला मिळत असतो। आणि शेतकरी मित्रांनो, आपला घड चांगल्या प्रकारे सशक्त व्हावा, त्याच्यानंतर घड निघाल्यानंतर किंवा फूल निघाल्यानंतर आपल्याला केळी कोणतं अन्नद्रव्य घेते, तर शेतकरी मित्रांनो, केळी फक्त मॅग्नेशियम घेते, त्याच्यानंतर कॅल्शियम घेते, नत्र घेते आणि पोटॅश, या 4 गोष्टी आपल्याला वेळोवेळी सोडत राहायच्या आहे आणि वेळोवेळी देत राहायचं आहे। तुमचं जर ठिबक असेल तर ठिबकने तुम्ही युरिया पोटॅशही सोडू शकता। शेतकरी मित्रांनो, बजेटनुसार तुम्ही वेळोवेळी नियोजन करायचं आहे। अशा पद्धतीने नियोजन असलं तर 100% केळीला हे आपल्याला दरही मिळत असतात, रासही चांगली लागत असते, आणि वेळोवेळी बुंदा बनण्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ऍसिडचंही नियोजन करावं लागत असतं। आणि शेतकरी मित्रांनो, मार्च तुमचा आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात जे केळी लावत असतात, तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। पाणी नियोजन वेळोवेळी झालं तर चांगल्या प्रकारे आपल्याला केळीचं आहे। जेव्हा तुमची वेन निघून, आता समजून घ्या तुमचा 3 महिन्याच्या 3 महिने ते 5.5 महिन्याच्या दरम्यान मध्ये आपल्याला 3-3 तास पाणी द्यायचं आहे। त्याच्यानंतर निस्वाड झाल्यानंतर आपल्याला 3.5 ते 4 तास जरी पाणी दिलं तरी चालू शकतं। टेम्परेचर किती असलं काही फरक नाही, पाणी हे लागत असतं। आणि शेतकरी मित्रांनो, काय असतं, जेवढी आपली वेन निघल्यानंतर सगळ्यात जास्त पाण्याची आवश्यकता असते केळीला, की एकरी म्हणजे तुमचं जे खोड असतं, एका झाडाला पाणी किती लागतं, तर एका झाडाला 30 ते 35 लिटर पाणी हे लागत असतं। वेळोवेळी पाणी नियोजन ही खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यानंतर डबल लॅटर टाकणं, पाण्याचं व्यवस्थित खत नियोजन असेल, अशा गोष्टी वेळोवेळी करत गेले शेतकरी, तरच आपल्याला रास ही 20च्या क्रॉस लागत असते। आणि शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं, तुम्हाला डबल लॅटर ही टाकायची आहे, कॅल्शियमचा वापर करायचा आहे, बोगा अटकत असतील तर, आणि आपल्याला फॉस्फरिक ऍसिड हे बुंदा बनण्यासाठी सोडायचं आहे, म्हणजे सोडायचं आहे। अशा नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे। धन्यवाद।